सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्राचे मुंबई यांचं आगमन होते। हार्दिक स्वागत आबासाहेब गवळी, अण्णासाहेब जाधव, आपलं हार्दिक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। टाळ्याने बजाव स्वागत करा म्हणे। सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्राचे मुंबई यांचं आगमन होतंय। वाटाळ नगरीमध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर श्री संभाजी महाराज यांना वंदन करून महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, सहकार महर्षी व कृष्णाकाठचे भाग्यविधाते आदरणीय अप्पासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 113 कोटी 55 लाख रुपयाच्या विकास कामाचा भव्य पूजन भूमिपूजन समारंभ आज आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। तसेच या सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले मान खटावचे आमदार, तडफदार आमदार माननीय आदरणीय जयकुमार गोरेभाऊ, तसेच कृष्णा उद्योग समूहाचे, तसेच कराड दक्षिणचे युवा नेतृत्व, युवकांच्या हृदयातील ताईत असलेले सातारा जिल्ह्याचे लोकसभा प्रभारी आदरणीय अतुल बाबा भोसले, तसेच माजी आमदार आनंदराव पाटील नाना, आदरणीय मदनराव मोहिते दादा, सातारा जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि आपण सर्व सन्मानित कराड दक्षिणचे नागरिक यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। विकास काय असतो हे भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय मोदीजींच्या व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे। आपल्या देशाला सर्वोच्च प्रगतीवरती नेण्याकरता व तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याकरता चौफेर विकास साधला जात आहे। त्यामध्ये रोड, रेल्वे, उडान योजना यासारख्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचे काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली होत आहे। तसेच सर्व गटातील लोकांना विकासासाठी निश्चित प्रयत्न होत असे आहेत। त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, राज्य स्तरावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षित योजना, सौर कृषी योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना, तसेच महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, तसेच स्वयंरोजगारासाठी प्रधानमंत्री विश्वकल्याण योजना, तसेच कामगारांसाठी अटल कामगार योजना, तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत प्रवासाची एसटी बस मोफत प्रवासाची योजना असेल, त्याप्रमाणेच स्वयं उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना या प्रभावीपणे राबवल्या जातात। खऱ्या अर्थाने सांगायचं झाले तर कराड दक्षिणमध्ये विविध प्रकारच्या शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते आमचे नेते डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना। बाबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जातात। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील 113 कोटी 55 लाखाच्या विकास कामांना नुकतीच मंजुरी देऊन त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। त्यानंतर बाबांनी 15 दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन हे कराडला आयोजित केलं होतं।
आणि ते कराडला आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचा उद्घाटन सोहळा झालेला होता। त्या भाषणामध्ये कराड शहरातील व ग्रामीण भागातील लोकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम अद्ययावत करण्याची बाबांनी मागणी केली आणि क्षणार्धात देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता दिली। या प्रति फडणवीस साहेबांचं बाबांच्यावरती किती प्रेम आहे आणि विश्वास आहे हे व्यक्त होऊन येतंय। बाबांनी कालच 10,000 शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक ॲपचे वितरण केलेले आहे। त्यानंतर प्रधानमंत्री आयुष योजनेमार्फत मोफत लाभार्थी कार्ड नोंदणी अभियान कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राबवले जात आहे। तसेच सांगायचं झालं तर आमच्या वाटार गावासाठी बाबांनी भरभरून असं दिलेलं आहे। आताच भूमिपूजन जे झाले ते 4 कोटीचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय कामामधून मंजूर केलेले आहे। त्यानंतर 10 लाख रुपये श्रीराम मंदिर येथे रस्त्याचं काम केलेलं आहे। 10 लाख रुपये ग्रामपंचायत सभागृहासाठी दिलेले आहेत। त्याच्यानंतर खरं सांगायचं बाबा तर आमची वाटारला पिण्याची पाण्याची टंचाई फार प्रमाणात होती। जलजीवन मिशनद्वारे आपल्या कामाला मंजुरी सुद्धा मिळाली होती, परंतु उंच टाकी व फिल्ट्रेशन प्लांट जागेसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणीमुळे खऱ्या अर्थाने योजना राबवण्याची शंका निर्माण होत होती। कारण याच्यापूर्वी जी जागा घेतलेली होती ती उपयोगाची नव्हती, परंतु आदरणीय आमचे नेते सुरेशबाबू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला वाटारच्या उंच ठिकाणी जागा मिळाली। त्यामुळे ग्रॅव्हिटीने पाणी वाटरला मिळण्यास मदत झाली आणि त्यामुळे वीज बिलामध्ये भरपूर प्रमाणात बचत होणार आहे। त्यामुळे आम्ही वाटार ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय बाबांचं मनापासून आभार मानतो। का तर वाटारमध्ये हायवे लगत असल्यामुळे हायवे लगत जमिनीचे दर फार प्रचंड प्रमाणात आहेत। त्यांच्या प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे आम्ही हे आमच्या ग्रामपंचायतीस फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे। त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगातून 67 लाख रुपयाची कामे केलेली आहेत। त्यानंतर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत जवळपास 34 लाख रुपयाची कामे केलेली आहेत। त्यानंतर आमचे जिल्हा परिषद सदस्य गणपतराव हुलवान यांच्या निधीतून 70 लाख रुपयाची कामे वाटार या गावात झालेली आहेत। बाबा आतापर्यंत जेवढ्या काही योजना पूर्ण असल्या तरी विकासाच्या दृष्टीने त्या आणखी तत्पर करण्यासाठीचा प्रयत्न इथून पुढच्या काळात होईल। अनेक विकासात्मक बदल येऊन पुढील काळात डॉक्टर अतुल बाबा यांच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत। म्हणून बाबांच्या प्रयत्नांना आम्हा सर्व वाटारकरांचा पाठिंबा आहे। हेही आज मी गर्वाने सांगतो। सर्वात मोठी सामाजिक मागणी म्हणजे कराड तालुक्यातून जाणारा दळणवळणाचा नवजा डिचोली साजूर तांबवे काले विंग काले वाठार रेटरे आणि शेनोलीला जाणारा राज्यमार्ग 148 हा आहे। जवळपास साजूर ते वाठार या रस्त्यावरती 5 MSC इतकं ट्रॅफिक आहे आणि तो रस्ता फार प्रचंड वर्दळीचा आहे। वाठार पासून रेटरे कारखाना आणि शेनोली स्टेशनला हा जो रस्ता जातो तो कडेगाव पलूस त्याचप्रमाणे तासगाव आणि तो नॅशनल हायवेला लिंक रोड असा आहे आणि तो दोन्ही जिल्ह्यात जोडणारा सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे। त्या रस्त्यावरती फार प्रचंड प्रमाणाचं ट्रॅफिक असल्यामुळे बाबा आणि मंत्री महोदय साहेब यांना मी नम्र विनंती करतो, भागातील नागरिकांच्या वतीनं नम्र विनंती करतो, हा रस्ता आपल्या बांधकाम विभागाच्या कोणत्याही योजनेतून बसवून देण्यात यावा। त्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे। त्याचप्रमाणे 2019 साली जो महापूर आलेला होता, त्या दक्षिण मान नदीला महापूर आलेला होता, त्या महापुरामध्ये राम मंदिराच्या पाठीमागील बाजूस बऱ्याच प्रमाणात लँडस्लाइडिंग झालेलं होतं। तर सदरचं राम मंदिराला धोका पोचू नये यासाठी संरक्षक भिंतीची आपल्याकडे मागणी करत आहे। त्यानंतर आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही राज्य आणि केंद्र स्तरावरती राज्य आणि जिल्हा आणि राज्य स्तरावरती त्याचे गुणगौरव होत आहे। त्या शाळेच्या सभागृहासाठी आपल्या प्रयत्नांवर निधी मिळावा ही मी आपल्याकडे विनंती करतो। आणि जाता जाता एवढंच सांगेन, जेवढी काही कामे आपल्याकडून मंजूर झाली आहेत, विकसित झाली आहेत, ते कधीही विसरणार नाही। आपल्या पुढील येणाऱ्या लोकसभा विधानसभा
अथवा सामाजिक विषय असो, आम्ही सर्व कराड दक्षिण मतदारसंघातील लोकांचा भरभरून पाठिंबा राहील असा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या कराड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. 113,55,00,000 एवढ्या मोठ्या निधीचा विकासाचा शुभारंभ होत आहे. त्या कार्यक्रमास कराड दक्षिण मधील विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळ्यासाठी आदरणीय राज्याचे बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, त्यानंतर आमचे नेते अतुल बाबा हे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या निधीतून आणि माजी राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 131,55,00,000 रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांची उभारणे, पुलांचे बांधकाम व गटर बांधकाम करणे, मंजूर झालेला निधी 74,80,00,000 रुपये, ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा करणे, मंजूर झालेला निधी 34,25,00,000 रुपये, 3054 मार्ग व पूल विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे, मंजूर निधी 12,50,00,000 रुपये, राज्य महामार्ग रस्त्यांची सुधारणा करणे, मंजूर झालेला निधी 5 कोटी रुपये, ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून मंजूर झालेला निधी
5 कोटी रुपये. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आपण टाळ्या वाजवूया सगळ्यांनी या भरघोससाठी. त्यानंतर डॉक्टर सिंहाचा छावा गजला, सारा काना कोपरा सह्याद्रीचा दुमदुमला, कृष्णाकाठचा करार दक्षिणचा ढाऱ्या वाघ डॉक्टर अतुल बाबा भोसले जनसभेला संबोधित करते. आपल्या गावामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं घेतलेल्या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले नेते, जिल्ह्याचे नेते आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा, विक्रम दादा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले प्रमुख मार्गदर्शक, आपले सगळ्यांचे नेते आदरणीय मदनरावजी दादा, आपले सगळ्यांचे नेते आदरणीय आनंदरावजी नाना, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आपले मार्गदर्शक आदरणीय जगदीश दादा, आदरणीय दयानंद भाऊ, आदरणीय बबनरावजी शिंदे अप्पा, श्रीरंगजी देसाई साहेब, धोंडीरामजी दादा, विलासरावजी भंडारी साहेब, निवासराव दादा, सयाजीराव यादव, ज्यांनी आत्ताच गावच्या वतीनं प्रास्ताविक केलं ते आपले सगळ्यांचे गावचे नेते, कृष्णा कारखान्याचे संचालक दत्ता साहेब, आदरणीय गुणवंतराव भाऊ, बाजीराव निकम साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे वाठार गावचे सगळे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, मोठ्या संख्येनं पंचकृषीमधनं आलेले उपस्थित असणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, माता भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांनो, आज खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून विविध विकास कामं जी या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी मंजूर केलेली आहे, त्या कामांचं ई भूमिपूजन हे आपण आज आपल्या वाठार नगरीमध्ये आयोजित केलेलं होतं. हा खरं तर कार्यक्रम आपला 6 वाजता ठरला होता आणि 5 वाजतापासूनच आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होता. पण शेवटी रवींद्र चव्हाण साहेबांनी इतका म्हणून निधी हा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये दिलेला आहे की प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा विलंब लागल्यामुळे त्यांना इथं कार्यक्रमाला यायला उशीर झाला. मी सगळ्या गावाच्या आणि पंचकृषीमधनं आलेल्या नागरिकांची या थोडासा विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांजवळ मंत्री झाल्या नवीन सरकारमध्ये आम्ही पहिल्यांदा मागणी 2 रस्त्यांची घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये माग 2019 साली डगराप आनंद जी आपल्या रेठ्याची मंजूर झाली होती आणि सरकार बदलल्यानंतर जो निधी रद्द झाला होता अशा डगराप आनंदीची देखील आपण मागणी केली आणि अटक्याच्या जाधवमयीची देखील आपण 5.5 कोटी रुपयाची मागणी केली. तर पहिला जो निधी या राज्यामध्ये मंजूर झाला त्या राज्यामध्ये मंजूर झालेल्या पहिल्या निधीपैकी एक हा या 2 गावांसाठी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाला आणि 12.5 कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्यामध्ये निधी हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून इथं देण्यात आला. नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या गावांनी मागणी केली त्या त्या गावाला निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांजवळ आम्ही विनवणी केली. ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्या जवळ गेलो त्या त्या वेळेला त्यांनी भरघोस निधी देण्याच्या बाबतीमधली भूमिका आतापर्यंत घेतली आणि थोडा थोडा करत जवळजवळ 130 कोटी रुपयाचा निधी
हा आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी एका विधानसभा मतदारसंघासाठी दिलेला. खरं तर या राज्यामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. अनेक ठिकाणी निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहेत, अनेक ठिकाणी निवडून गेलेले लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळामध्ये आहेत. आणि या सगळ्या लोकांना निधी देत असताना ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपले लोकप्रतिनिधी नाहीत अशा विधानसभा मतदारसंघामध्ये निधी द्यायला बंधन असताना देखील रवींद्र चव्हाण साहेबांनी मोकळ्या हाताने पैसे या विधानसभा मतदारसंघासाठी दिलेले. प्रत्येक ठिकाणी मोठा जोड रस्ता आहे, जिथं प्रमुख जिल्हा मार्ग आहे त्या ठिकाणी भरघोष निधी रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये देण्याचं काम झालेलं आहे. अनेक असे आपल्या मतदारसंघामधले रस्ते आहेत ज्या रस्त्यांची दर्जा उन्नती करण्याचं काम देखील पीडब्ल्यूडी खात्याच्या माध्यमातून झालं. दर्जा उन्नती करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या निकषाची पूर्तता केल्यानंतर दर्जा उन्नती केली आणि दर्जा उन्नती केल्यानंतर पीडब्ल्यूडीचा पैसा हा मोठ्या प्रमाणावर त्या रस्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम हे देखील खात्याने केलं. आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये काम करत आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये प्रथमतः एकनाथरावजी शिंदे साहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ शिंदे साहेबांनी घेतली आणि आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. तुम्हाला मला सगळ्यांनाच असं वाटत होतं की राज्याचं मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडे असलं पाहिजे, पण आपल्या नेत्यांनी मन मोठं दाखवलं. आपल्या नेत्यांनी महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये यावं याच्यासाठी 2 पावलं मागे सरकण्याची भूमिका घेतली आणि देवेंद्रजींच्या मोठेपणामुळे, देवेंद्रजींच्या समजूतदारपणामुळे, कार्यकर्त्यांची त्यांना असणारी पारख असल्यामुळे देवेंद्रजी 2 पावलं मागे सरकले आणि भारतीय जनता पक्षाने मोठेपणा हा एकनाथराव शिंदे साहेबांना दिला आणि त्यांना या राज्याची धुरा सोपवली. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असणारे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना खूप मोठी जबाबदारी या सरकारमध्ये सार्वजनिक खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं. मागच्या कार्यकालामध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी खूप मोठं काम या पक्षासाठी केलेलं आहे. पक्षाला बांधण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. आपल्याला वाटत असेल की रवींद्र चव्हाण साहेब एकदम राज्याच्या मंत्रिपदी पोहोचले, तर तसं झालं नाही. रवींद्र चव्हाण साहेब हे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष झाले. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि ही कामाला सुरुवात थोडकी नाही, तर 22 वर्षापूर्वी या कामाला रवींद्र चव्हाण साहेबांनी सुरुवात केली. 22 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहराचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले आणि उपाध्यक्ष झाल्यानंतर सातत्यानं त्या परिसरामध्ये काम केलं. काम करत असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम केलं. काम करत असताना कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं, नेत्यांना बरोबर घेतलं, सर्वसामान्य माणसांना बरोबर घेतलं आणि नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रोड वॉर्ड हा जो कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आहे त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर वॉर्ड मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर नगरसेवक पदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील काम केलं. प्रामाणिकपणे त्या तिथल्या लोकांच्यासाठी काम केलं आणि काम करत असताना सभापती असताना 2600 कोटी रुपयाचा निधी साहेब आपल्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरच्या विकास कामांसाठी स्वतःला पक्की घरं मिळावी याच्यासाठी जी लोक धडपडत होती अशा गोरगरीब लोकांना घरं मिळवून दिली. गटरची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, सार्वजनिक सुशोभीकरणाची कामं असतील, नगर उत्थानाच्या माध्यमातून जे पैसे केंद्र आणि राज्य सरकारचे येतात ते पैसे आपल्या महानगरपालिकेसाठी आणण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालं. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहेब विधानसभेवर निवडून गेले. डोंबिवलीचा नवीन विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाला. तिथं साहेब निवडून गेले. निवडून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विधानसभेमध्ये त्यांनी काम केलं. अनेक जे समाजावर अन्याय होत असणारे प्रश्न होते हे प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडले. सरकार आपलं नसताना देखील
सरकारची कान उघडणी करण्याचं काम करणारा नेता म्हणजे आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब. सरकारची कान उघडणी केली, सरकारचे डोळे उघडले आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावले. असं काम करणारा एक नेता 2014 साली परत एकदा विधानसभेवर निवडून गेले आणि निवडून गेल्यानंतर पार्लिमेंट ते पंचायत राज अशा प्रकारचं मोदीजींची जी योजना होती की केंद्राची थेट योजना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायची, ही योजना कोकण विभागामध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी राबवली. ही योजना राबवत असताना अनेक केंद्राच्या योजना ज्या मोदीजींना अपेक्षित होत्या की सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवाव्या, अशा योजना रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या सामान्य माणसापर्यंत कोकण विभागामधल्या पोहोचवण्याचं काम झालं. 2016 साली साहेब राज्यमंत्रीपदी विराजमान झाले. वैद्यकीय शिक्षण खात्याचा पदभार त्यांच्याकडे आला आणि हा पदभार त्यांच्याकडे येत असताना अतिरिक्त पदभार देखील विविध खात्यांचा चव्हाण साहेबांकडे आला आणि 3 वर्षामध्ये प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत असताना कल्याण डोंबिवली परिसरामध्ये तर साहेबांनी काम केलंच, मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काम केलंच, पण सातत्यानं कोकण विभागामध्ये अत्यंत चांगलं काम केलं आणि इतकं चांगलं साहेबांनी काम केलं की महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील शिक्षक मतदारसंघामध्ये विधान परिषदेचा उमेदवार हा चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मताधिक्याने निवडून आला आणि हा निवडून येत असताना पक्षाच्या नेतृत्वाचं साहेबांवर लक्ष होतं, देवेंद्रजींचं साहेबांवर लक्ष होतं. साहेबांना मोठा आता संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चालू. आज खरं तर दत्ता साहेबांनी 130 कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघाला मिळाल्याबद्दल साहेबांचे आभार मानलेच, पण त्याच्याबरोबर लगेचच आपल्या कारखान्याला जो रस्ता जातो, जो रस्ता या मतदारसंघातला सगळ्यात मोठा प्रमुख जिल्हा मार्ग आहे किंवा स्टेट हायवे आहे, त्या स्टेट हायवेला निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधली मागणी देखील साहेबांजवळ केलेली आहे. खरं तर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हातही घ्यावे, अशा प्रकारची आठवण मला या मागणीनंतर होते आणि खऱ्या अर्थानं मला खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये देखील रवींद्र चव्हाण साहेबांचा हात आपल्या पाठीशी राहील. मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होईल आणि या मतदारसंघाला जास्तीत जास्त विकास कामाच्या बाबतीमध्ये अग्रेसर कसं ठेवता येईल याच्यासाठीचा प्रयत्न देखील साहेबांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये होईल. साहेब सातत्यानं हा परिसर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलेला आहे. मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण भागामधनं भरघोष मतदान भारतीय जनता पार्टीलाच झालेलं आहे. 2019च्या निवडणुकीला देखील ग्रामीण भागामध्ये आघाडीचं मतदान हे भारतीय जनता पार्टीलाच झालं होतं. पण शेवटी ठीक आहे, लोकशाहीमध्ये काम करत असताना आपण जनतेसाठी काम करत राहायचं असतं. आपल्याला निकाल जनतेने काही दिला तरी जनतेसाठी झटण्याची भूमिका ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी लागते. आपण आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार, मोदीजींच्या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, पण सगळ्यात महत्वाचा निर्णय तुमच्या आमच्या दृष्टीनं कुठला घेतला असेल तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसारखी एक योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये प्रत्येक वर्षाला येतात आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून राज्य सरकारने आज निर्णय घेतला. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेसारखी एक योजना आणण्यात आली, ज्या योजनेच्या माध्यमातून आणखी 6,000 रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहे. केंद्राचे 6,000 रुपये, राज्याचे 6,000 रुपये, असे 12,000 रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आता वर्ग होणार आणि हे पैसे वर्ग होत असताना दर क्वार्टरला एकदा 4,000 रुपये असा निधी वर्ग होणार आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला देखील होतो. आयुष्यमान भारत योजनेसारखी एक योजना जी मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये आपण राबवतो. तुम्हाला मला सांगताना आनंद होतो की या एका विधानसभा मतदारसंघामध्ये, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 1,75,000 लाभार्थी हे आयुष्यमान भारत योजनेचे. काय योजना आहे? अशी योजना आहे की या योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला, एका कुटुंबाला एका वर्षासाठी 5 लाख रुपयाचा निधी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतो.
कुठलाही व्यक्ती असो त्याला 1209 विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी केंद्र सरकारचे थेट वर्षाला 5 लाख रुपये असे 1,75,000 लाभार्थी या मतदारसंघामध्ये. आणि आम्ही साहेब कार्ड वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालू केलेला आहे. आज 22,000 कार्डचं वितरण आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. आणि आमचा मानस आहे की किमान येणाऱ्या 6-8 महिन्यामध्ये 1 लाख कार्डचं वितरण हे आम्ही आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि जे काही लोक राहतील त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम देखील तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करायचं. खरं तर मला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं, ज्यावेळेस आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतात, सोसायटीच्या निवडणुका लागतात, तुम्ही किती पायपीट करता, उमेदवारी मिळवायसाठी पायपीट करता, गावामधल्या नेत्यांना सांगा म्हणून तुम्ही आमच्याकडे येता, निवडणुकीला उभा राहिल्यानंतर काय काय करता. आता इथं 2-4 सरपंच बसलेत, नावं कोणाची मी घेत नाही. काय काय तुम्ही करता निवडणुकीसाठी, रात्रभर झोपत नाही, जो दिसेल त्या माणसाच्या जाऊन पाया पडता. आणि 5 वर्ष ज्या वेळेला काम करायची वेळ येते त्यावेळेला महत्वाचं जे काम करायला पाहिजे त्याच्याकडे नेमकं आपण दुर्लक्ष करतो. आता 5 वर्ष आपल्याला कालावधी आहे. केंद्र सरकारची योजना तुम्ही सामान्य माणसापर्यंत पोहोचवा. पुढच्या ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्हाला मतं मागायची गरज पडणार नाही. मोदीजींच्या आशीर्वादाने तुम्हाला मतं पडतील. इतकं मोठं काम हे मोदीजींनी आज केंद्रामध्ये करून ठेवलेलं आहे. पण शासनाच्या योजना पोहोचवण्याचं महत्व हे अजून आपल्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज आपले जे रवींद्र चव्हाण साहेब बसलेले आहेत, रवींद्र चव्हाण साहेब ज्यावेळेला नगरसेवक होते त्यावेळेला देखील शासनाच्या योजना पोहोचवत होते. आमदार झाले तरी शासनाच्या योजना पोहोचवत होते. आज मंत्री महोदय आहे तरी देखील शासनाची छोट्यातली छोटी योजना पोहोचवण्यासाठी वेळ काढून ते स्वतःच्या व्यस्त कार्यकालामधून कार्यक्रमाला उपस्थित राहतात, लोकांचं प्रबोधन करतात, लोकांची जागृती करतात. कारण त्यांना माहित आहे की सत्ता ही कायमची नसते. सत्ता आहे त्यावेळेला सत्तेचा सदुपयोग करायचा असतो आणि सत्तेचा सदुपयोग जो करतो तो परत सत्तेमध्ये बसतो. अशा प्रकारचे विचार हे आपल्या नेत्यांचे आहेत. तेच आपण कार्यकर्त्यांनी देखील त्या विचारांनी काम करण्याची आवश्यकता ही भविष्य काळामध्ये. येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मोदीजींना परत सत्तेमध्ये बसवायचंय. आपलं प्रत्येकाचं मत हे मोदीजींना पडणं गरजेचं आहे. आपलं प्रत्येकाचं मत हे मोदीजींच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या मताने आदरणीय मोदीजी परत तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होणार आहेत आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा सत्तेवर बसवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून काम करण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या राज्यामधल्या सगळ्या 48 जागांपैकी 48 जागा निवडून आणण्यासाठीचा प्रयत्न सगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून चाललेला आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की देवेंद्रजींचं किती प्रेम या मतदारसंघावर आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ज्या मतदारसंघामध्ये संपर्क देवेंद्रजींनी ठेवलेला आहे त्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे की सातत्यानं देवेंद्रजी या मतदारसंघाशी संपर्क ठेवतात. आपल्याला सांगताना मला अभिमान वाटतो की देवेंद्रजी 3 महिन्यामध्ये 2दा या मतदारसंघामध्ये अलीकडेच येऊन गेलेले आहेत. आदरणीय देवेंद्र साहेबांचा मागचा दौरा निश्चित नव्हता. आम्ही विनंती केली की कृषी प्रदर्शनाला देखील साहेब तुम्ही आलं पाहिजे आणि त्यामुळं कृषी प्रदर्शनाला साहेब देखील उपस्थित राहिले. खरं तर आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळं आदरणीय जयाभाऊ आपले नेते त्यांचे 2 शब्द ऐकायचे आणि मंत्री महोदयांचे देखील 2 शब्द ऐकायचे. त्यामुळं मी बरेच गोष्टी बोलायच्या असल्या तरी देखील आपण भविष्यात परत आदरणीय साहेबांना बोलू. आणि साहेबांना बोलवत असताना साहेब यावेळेस आपण उत्तर पासून दक्षिणकडे आला, आम्ही डायरेक्ट दक्षिण पासून तुमची सुरुवात करू म्हणजे थोडा आम्हाला अधिकचा वेळ मिळेल. ठीक आहे, आता जिल्हा अध्यक्ष आहे तेवढी दादागिरी त्यांची चालणार. आपल्याला त्यांच्या नेतृत्वाखाली शेवटी काम करायचंय. आपण कार्यकर्ते आहेत पक्षाचे, त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचे देखील आभार आम्ही या कार्यक्रमानिमित्त मानतो. आदरणीय उदयन महाराजांचे प्रतिनिधी आदरणीय तात्या आले त्यांचे आभार मानतो. आणि 3दा आपल्याला रवींद्र चव्हाण साहेबांचा विजय असो असं म्हणायचंय कारण 130 कोटी रुपयाचा निधी रवींद्र चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. रवींद्र चव्हाण साहेबांचे 2दा आणि देवेंद्रजींचे 2दा आणि मोदीजींचे 1दा. रवींद्र चव्हाण साहेबांना दादा म्हणतात मतदारसंघात. मी माहिती काढली असेल, माहिती काढून मी आलेलो आहे. आदरणीय रवींद्र चव्हाण दादांचा
मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्रजी जैसा हो. म्हणा आता सगळ्यांनी देवेंद्रजी दादांचा, एकदा जोरात देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असं उत्तम प्रवास साहेबांचा आपल्याकडे आदरणीय आमदार जयकुमार भाऊ आपल्याला संबोधित करतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश करतोय. आज आपल्या पंचकृषीमध्ये खास करून वाठार गावामध्ये ज्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये 131 कोटीची विकास कामं दिली. एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघातला आमदार एका वर्षामध्ये किती कामं आणू शकतो हे मला माहिती आहे, कारण मी 3 टर्मचा आमदार आहे. पण काही गोष्टी अतुल बाबांच्याकडून शिकायला पाहिजेत. अनेकदा राजकारणात आम्ही ज्येष्ठ आहे आणि असं असलं तरी सुद्धा राज्याच्या सरकारशी संबंध कसे असावेत, राज्यातल्या मंत्र्याशी संबंध कसे असावेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत संबंध कसे ठेवायचे आणि आपल्या मतदारसंघामध्ये जनतेच्या हिताची कामं कशी करून घ्यायची हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आमच्या अतुल बाबांच्याकडून शिकायला लागेल. त्या बाबांनी या मतदारसंघामध्ये जवळजवळ 131 कोटीची विकास कामं आणली. आम्ही सहज विचार केला की 2.5 वर्षापूर्वी एका पक्षाचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं, जे विश्वासघातात आलं होतं, पण आलं होतं. त्या 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये किती कामं आली याची माहिती मी बांधकाम विभागाकडून घेतली. आणि आता युतीचं सरकार आल्यानंतर आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री झाल्यापासून या मतदारसंघामध्ये किती कामं आली याचा जर आपण तुलना केली, याची तुलना आपण केली तर नक्की सांगेन की अतुल बाबांनी विद्यमान आमदारापेक्षा किमान 5 पट कामं या मतदारसंघामध्ये आणली अशी परिस्थिती आहे. आणि ही सगळी कामं आणण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर बाबांच्या पाठीशी आहेतच आहेत, हे सांगायची आवश्यकता नाही. कारण मला वाटतंय अतुल बाबांच्या मतदारसंघाएवढं फडणवीस साहेब पुण्याच्या मतदारसंघामध्ये गेले असं होणारच नाही. बाबांच्या मतदारसंघात कायम फडणवीस साहेब येतात, त्यांचे आशीर्वाद असतात. पण त्याचबरोबर 131 कोटींच्या कामामध्ये ज्या माणसाचा सिंहाचा वाटा आहे, ज्या माणसानं बाबांच्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी विशाल अशी कामं दिली, असे राज्याचे बांधकाम मंत्री आज या मतदारसंघामध्ये आले, त्या रवींद्र चव्हाण साहेबांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून मनापासून स्वागत या ठिकाणी आपण सगळे मिळून करू. कारण त्यांनी एक सामान्य माणसातला कार्यकर्ता, ज्यांनी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली, भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाच्या मुशीमध्ये वाढलेला. मगाशी सुरेश बाबांना मी सांगितलं की भाषणाला उठल्यानंतर भारत माता की जय म्हणल्याशिवाय भाषणच चालू होत नाही. अशा विचारामध्ये वाढलेला आमचा हा सहकारी मित्र, आमचा नेता रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय सुरेश बाबा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे नेते सन्माननीय धैर्यशील दादा या ठिकाणी उपस्थित आहे. कारण या संघटनेमध्ये जिल्हाध्यक्षाला प्रचंड महत्व असते. जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच हा जिल्हा हा पक्ष काम करत असतो. या जिल्ह्यामध्ये आमचे धैर्यशील दादा आहेत, तेव्हा अतुल बाबांनी खरं सांगितलं की जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या परवानगीशिवाय काही घडत नाही. तेव्हा दादांची परवानगी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. सन्माननीय धैर्यशील दादा असतील, पलीकडे बसलेले आमचे माजी आमदार सन्माननीय आनंदराव दादा आहेत, सन्माननीय स्टेजवर उपस्थित असलेले मनोज दादा हे या ठिकाणी उपस्थित आहेत, विक्रम बाबा पावसकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, मदनदादा मोहिते हे या ठिकाणी उपस्थित आहेत, जगदीश दादा आहेत, सुनील गटकर दादा आहेत, कारखान्याचे विविध संचालक आहेत. मी सगळ्यांची क्षमा मागेन.
आता मला वाटतं वाजले 10 नाही ना 9:30 वाजले अजून टायमिंग आहे भरपूर काही अडचण नाही. तेव्हा सर्व कारखान्याचे संचालक या गावचे सगळे नेते दत्ताजीराव देसाई तुम्ही मला वाटलं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच आहे कुठे गेले ते नेते पण आहेत तिकडे आल्या मला समजलं ते या गावचे सगळेच नेते मंडळी आमचे तालुकाध्यक्ष सगळे सन्माननीय आणि आपण उपस्थित असलेल्या महिला भगिनी युवक बंधू आणि ज्येष्ठ बंधूंनो पत्रकार बंधूंनो सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हे स्वागत करत असताना मगाशी अतुल बाबांनी जवळजवळ केंद्राच्या सगळ्या योजनांच्या संदर्भात आदरणीय मोदीजींच्या कामाच्या बद्दल आदरणीय देवेंद्रजींच्या कामाबद्दल आदरणीय चव्हाण साहेबांच्या कार्यक्रमाबद्दल आणि भारतीय जनता पक्षानं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेल्या कामाचा अभाव केला. मी अनेकदा या भागामध्ये येतो आणि या भागामध्ये आल्यानंतर मी आपल्या सगळ्यांना कायम सांगत असतो की या कृष्णा परिवारानं या भागाची या जनतेची सेवा जेवढी सेवा केली मला नाही वाटत कुणी एवढी मोठी सेवा या भागामध्ये कुणी केली असेल. या भागाची अस्मिता असताना कृष्णा कारखाना ज्या पद्धतीनं या परिवारानं चालवलं आपण सगळेजण बघतोय आणि काहीच कालखंड हा कारखाना त्यांच्या आपल्या परिवाराच्या बाजूला गेला तर कारखान्याची अवस्था आपण बघितली. पण पुन्हा मजबूतीनं तो कारखाना उभा करण्याचं काम आणि शेतकरी बांधवांना न्याय देण्याचं काम त्यांच्या उसाला दर देण्याचं काम मला वाटतं या भागातला सगळ्यात चांगला दर उसाला देणारा हा कारखाना संस्था आहे. जी संस्था त्यांच्याकडे ती मजबूतीने चालवायची लोकांच्या हितासाठी चालवायची लोकांचं हित जपून चालवायची अशा पद्धतीची भूमिका घेणारा हा परिवार आणि या परिवाराला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग सगळ्यात महत्वाचं योगदान तर या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतं. पण मी आपल्या सगळ्यांना सांगेन कोरोनाच्या कालखंडामध्ये देशावर संकट होतं जगावर संकट होतं आणि या सगळ्या संकटाच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत कोण उभा राहिला असेल तो कृष्णा परिवार कृष्णा हॉस्पिटलच आपल्या सगळ्यांच्या सोबत उभं राहिले. जर कृष्णा हॉस्पिटल नसतं साहेब तर मला वाटतं इथं अनेक लोकांचा जीव वाचवण्याचं काम कृष्णा हॉस्पिटलनं केलं. मला वाटतं एवढं मोठं हॉस्पिटल या भागामध्ये परिसरामध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा एवढं मोठं हॉस्पिटल कृष्णा सारखं काम कोरोनाच्या कालखंडात कोणी केलं असं म्हणणार नाही. पण बाबांना फोन करायचा सुरेश बाबांना फोन करायचा आणि सांगायचं आणि त्यांनी मदत करायची हीच भूमिका आहे. म्हणजे तुमच्या पुरता मर्यादित नव्हता आमच्याही सगळ्यांच्यासाठी जिथं अडचण आली तिथं कृष्णा हॉस्पिटल आहे. अगदी पेशंट कुठला असलं फोन येतोच आता आणि सांगतात की बाबांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे बाबांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे. तेव्हा ही सगळी लोक ठामपणे रुग्णांच्या पाठीशी आम्ही सांगितलेल्या लोकांना मदत करण्याचं काम करतात. हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांना माझी विनंती अनेकदा आहे मी जेव्हा येतो तेव्हा सांगतो की असा कर्तृत्वान युवक या विधानसभेचा प्रतिनिधी असला पाहिजे ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं आणू शकतो आपल्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देऊ शकतो. या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसासाठी जो नेता लढू शकतो अशा पद्धतीचं नेतृत्वाचं सगळं गुण असताना नेता म्हणलं तर ते अतुल बाबा म्हणून आपल्या सगळ्यांना बघायला लागेल. त्यामुळे मी कायम सांगितलं आलं तर आताही सांगतो की आपण एक विचार केला पाहिजे. अनेक लोकांना आपण संधी दिली मला कुणावर इथं टीका करायची नाही पण आपण अनेक लोकांना संधी दिली आणि त्या संधीतनं आपल्याला काय मिळालं याचा अनुभव आपण अनेक लोकांनी घेतला आहे आणि तो अनुभव आपण घेत असताना शेवटी कधीतरी कुणीतरी कुठंतरी थांबायचं असतं. आणि जेव्हा शर्यतीची बैलगाडी असते आपण सगळेजण बघतो शर्यतीच्या बैलगाडीमध्ये मगाशी बैलगाडीचा विषय सांगितला म्हणून मी कायम भागाभागात उदाहरण असतो. शर्यतीचा बैल आपण बघतो जोपर्यंत तो धावतो आणि नंबरात येतो तोपर्यंतच आपण त्याला सांभाळतो. खरं आहे ना खरं आहे मोठं आहे. जर बैल चाकोरी सोडायला लागला तरी आपण म्हणतो काय उपयोगाचा नाही आणि बैल पळायला कमी पडला एक बैल पळतोय दुसरा बैल थांबतो तरी चाकोरी सुटते. तेव्हा आता माझं म्हणणं आहे खूप संधी दिलेली आहे आता अडचण काही नाही न्याय दिला संधी दिला आता संधी देण्याची काम आपल्याला अतुल बाबांना करायला लागेल. अतुल बाबांना जेव्हा विधानसभेची निवडणूक येईल जेव्हा कधी विधानसभेची निवडणूक आता आली जवळ आम्ही तर म्हणतो लोकसभेमध्ये बाबांनी नावं सगळ्याची पण बाबांचं म्हणणं नाही भाऊ आम्हाला विधानसभेत जायचं तर आमचं सगळ्यांचं म्हणून तर बाबांनीच खासदार व्हावं आणि बाबा खासदार झाले तर मला वाटतं बाबा हो म्हणलं तर अडचणच नाही पण तो सगळा विषय तो काय आजचा विषय नाही आणि मी कोण तिकीट वाटणारा कोणच नाही.
कारण शेवटी तिकीटवर तर दिल्लीत बसल्यात, सांगली मुंबईत बसल्यात, आपला काय संबंध नाही. आमच्या सगळ्यांच्या भावनेचा विषय होता. पण बाबांना विधानसभेमध्ये पाठवायचं आपल्याला, म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी ताकदीने त्या बाबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल, जर आपल्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल, मगाशी बोलताना बाबांनी सांगितलं की या महाराष्ट्रानं देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठीच मतदान केलं. केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र, याच दृष्टिकोनातून लोकांनी मतदान केलं. पण आपण सगळ्यांनी बघितलं काय अवस्था झाली. निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण झालं, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी तसं राजकारण झालं नव्हतं. निवडून एकासोबत आणि सत्ता दुसऱ्यासोबत अशा पद्धतीची भूमिका झाली आणि आपण 2.5 वर्षाचा कालखंड आपण अनुभवला. या राज्याचं विकासाचं गाडं सगळं बिघडून गेलं. घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री, ऑनलाईन काम करणारा मुख्यमंत्री आपण बघितला. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी अनुभव 2.5 वर्ष सरकारचा घेतला आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतर आपण बघितली. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अथक प्रयत्नातनं पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार आलं आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण सगळ्यांनी एक त्याग पुरुष म्हणून आपण अनुभवला असेल. मी तर म्हणतो देवेंद्र फडणवीसांना त्याग पुरुषच म्हटलं पाहिजे. लोकांच्यासाठी काम करतात, जनतेसाठी काम करतात, राज्यासाठी काम करतात. पण हे सगळं करत असताना त्यांनी कार्यकर्त्याला प्रथम मांडलं. कार्यकर्त्यासोबत त्यांनी पक्षाला प्रथम मांडलं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ज्या माणसांनी काम केलं आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ज्या जनतेनं कौल दिला, त्या परिस्थितीमध्ये माझ्या पक्षाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतली. एक चुकीच्या पद्धतीने आलेलं सरकार घालवण्यासाठी त्याग केला आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. आणि त्या सरकारमध्ये त्यांनी 10 पावलं मागे येऊन उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. आणि तेव्हापासून आपण बघतोय राज्याचा गाडा किती वेगाने चाललाय. केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं होत आहेत. मगाशी योजनाचा विषय सांगितला. पण या देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून या देशाचा चेहरा मला बदलतोय, आपण अनुभवतोय. हा देश आज मजबूतीने पुढे जातोय. हा देश जगामध्ये मजबूत महाशक्ती म्हणून पुढे येतोय. अशा पद्धतीचं नेतृत्व आज देशाला मोदींच्या रूपाने मिळत आहे. आणि त्याच पद्धतीचं काम आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये होते. आम्ही असाल, चव्हाण साहेब असतील, अतुल बाबा असतील, धैर्यशील दादा असतील, मनोज दादा असतील, आम्ही सगळेजण ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांची, जनतेची सेवा करायचं काम करतोय. मी माझ्या मतदारसंघामध्ये आपण बघता, मी आता इथे येऊन माझा मतदारसंघ सांगावा असं नाही, पण चव्हाण साहेब माझा मतदारसंघ या महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी मतदारसंघ, सगळ्यात दुष्काळी मतदारसंघ. आणि या मतदारसंघामध्ये आज आपण बघतोय येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये खटाव मानला दुष्काळी मतदारसंघ कोणी म्हणू शकत नाही. एवढ्या ताकदीचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं. आदरणीय मोदीजी आता 19 तारखेला मतदारसंघामध्ये येत आहेत आणि पाण्याचं पूजन करत आहेत. प्रत्येक 8-10 महिन्यामध्ये एक नवीन योजना, नवीन योजनेचं काम पूर्ण होते, नाही तर नवीन योजना मंजूर होते. अशा पद्धतीची परिस्थिती, असा संकल्प करून काम करतात. म्हणून मला आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगायचं की आपण आदरणीय मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना बघितलं असेल की मोदीजींनी जे आश्वासन या देशाला दिलं ते आश्वासनाची पूर्ती करण्याचं काम केलं. 370 कलम मी मागं पण येऊन तुम्हाला सांगितलं, 370 कलमाचा विषय, 370 कलम हटवलं. आज भारताचा तिरंगा काश्मीरच्या लाल चौकामध्ये डोलानं फरकतोय. एका देशामध्ये दोन ध्वज. ही परिस्थिती मोदीजींनी बदलून दाखवली. ती मोदीजी आले, अमित भाई होते म्हणूनच हे शक्य झालं. भारतीय जनता पक्ष होता म्हणून शक्य झालं. आपण सगळ्यांनी बघितलं राम मंदिराचा विषय होता. गेल्या अनेक वर्षापासून, किमान 520 वर्षापासून राम मंदिराचा विषय आपण घेतला की राम मंदिर, प्रभू श्रीराम तंबूमध्ये होते, तंबूमध्ये. आणि तेव्हा हेच काँग्रेसवाले विचारायचे तारीख नाही बताएंगे, मंदिर कब बनाएंगे. अशा पद्धतीची भूमिका हे मांडणारी मंडळी. पण जो संकल्प भारतीय जनता पक्षाने केला, आदरणीय मोदीजींनी केला, अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं, ते प्रभू श्रीरामाचं मंदिर आज उभं राहिलं आणि अख्ख्या जगाने त्याची दखल घेतली. गावागावामध्ये आपण बघितलं असेल, त्या सगळ्याची अस्मिता आपण बघतोय. प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली. अशी अनेक कामं आहेत जी मोदीजींच्या माध्यमातून होतात. आणि याच परिस्थितीमध्ये मी आपल्याला सांगतो, बाकी सगळा वेळ घेणार नाही, आपले चव्हाण साहेब बोलतील. पण या ठिकाणी येत असताना माझं एवढंच म्हणणं आहे, आपल्या सगळ्यांना माझी विनंती एवढीच आहे
बाबा रे, बदलत्या परिस्थितीमध्ये आपण बदलायला पाहिजे. गतीने या तालुक्याचा विकास, या भागाचा विकास, या मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर आपल्याकडे गतिमान नेतृत्व पाहिजे आणि युवक नेतृत्व पाहिजे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण आजपर्यंत ज्या संधी अनेकांना दिलेल्या आहेत, आता बाद झाला. आता आपल्याला निर्णय घ्यायला लागेल आणि अतुल बाबांच्या सारखं कर्तृत्व नेतृत्व आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायला लागेल. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी हात वर करून मला सांगायला लागेल, जेव्हा 2024ला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होईल आणि जेव्हा विधानसभेचा निकाल लागेल आणि जेव्हा मी पहिल्यांदा 2024च्या विधानसभेमध्ये जाईल, तेव्हा या जिल्ह्यातनं अतुल बाबा माझ्यासोबत विधानसभेमध्ये असले पाहिजे. त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायला लागेल. हात वर करून सगळ्यांनी ताकदीनं सांगा की आम्ही बाबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि विधानसभेमध्ये बाबांना पाठवू. ही भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. हा आवाज इथं थांबून विधानसभेपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागा आणि या मतदारसंघाचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. आदरणीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान होताना या मतदारसंघातनं या जिल्ह्यात जो भारतीय जनता पक्षाचा खासदार जाईल त्याला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. ही भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. मी शेवटी एवढंच सांगणार आहे की हे सगळं आपण कराल अशी अपेक्षा मी या निमित्तानं ठेवेन. दुसरा विषय, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन आणि चव्हाण साहेबांना धन्यवाद देईन की चव्हाण साहेबांसारखा नेता कधीच मंत्री वाटत नाही. बघताना वाटते का मंत्री तुम्हाला? वाटतंय बघितल्यावर? हे मंत्री कडक घालून येतात ना, कुर्ता सगळं घालून मंत्री येतात, अजिबात नाही आहे. सामान्यातल्या सामान्य माणसासोबत काम करणारा आणि सामान्य माणसासोबत अगदी मंत्रालयामध्ये बंगल्यावर असतो तरी कधी माणूस खाली बसत नाही. आलेल्या माणसाच्या खांद्या वाटतो, इकडं चल तिकडं चल, ह्याला बाजूला घे त्याला बाजूला घे, सगळ्यांना ताकद देण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होतं. आणि असा कार्यकर्ता या राज्याचा बांधकाम मंत्री म्हणून आपल्याला मिळाला. आजपर्यंतच्या इतिहासात अनेक बांधकाम मंत्री बघितले असतील, पण रवींद्र चव्हाण साहेबांसारखा काम करणारा बांधकाम मंत्री माझ्या 15 वर्षामध्ये मी कधी बघितला नाही. असा मजबूत ताकदीचा दिसतोय तसा नाही ते. तुम्ही त्यांच्या कपड्याकडे जाऊ नका. राज्यामध्ये हे परिवर्तन झाले ना, या परिवर्तनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा बिनीचा सिलेंडर कोण असेल तर ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब होते. असा मजबूत माणूस आहे आणि असा मजबूत नेता आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, बाबांच्या पाठीशी आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि कायम बाबाच्या, आमच्या धैर्यशील दादाच्या, आमच्या मनोज दादाच्या पाठीशी राहा. मी खात्रीने सांगतो, जिल्ह्यामध्ये बाकीचं काय होईल ते होईल, पण दक्षिण आणि उत्तरचा आमदार 100% विधानसभेमध्ये दिसणार आहे. 100% विधानसभेमध्ये दिसणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण मला मी सांगितलं अनेकदा बघतो मी, कारण मला माहिती आहे 2009 साली मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा लोकांची मानसिकता काय असते, लोकांचे चेहरे सांगतात, थोडेसे चेहरे मला वाचता येतात. त्यामुळं नक्की बदलाचं वातावरण आहे. नक्की ही लोक आमदार या दोन्ही मतदारसंघाचे आमदार होतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अतुल बाबांना मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप ताकदीनं या मतदारसंघामध्ये काम करता, खूप ताकदीची फळे आपण या ठिकाणी उभी केली. म्हणूनच आपण छोट्या छोट्या गावामध्ये गेला. मला चव्हाण साहेब मगाशी म्हणले आमच्याकडे ही अशी परिस्थिती असते. बाबा ग्रामीण भागातलं प्रचंड मोठं संघटन अतुल बाबांनी, आमच्या सुरेश बाबांनी उभं केलं. आता अडचणीचा काही विषय राहिला नाही. थोडंसं आम्ही शहरात ताकद लावली ना का कुणी आणू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण सगळे मिळून आपण ताकदीने आणि शहरातही बघून काढला तर ताकदीने आपण काय अडचण येणार नाही. एवढं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. 2024ला बाबांनाच आमदार करूया. धन्यवाद. मी हात उंच करून घोषणा द्यायचे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. या मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा, आदरणीय जयकुमारजी, त्याचबरोबर आपण सर्वजण ज्यांना 2024ला विधानसभेमध्ये एक चांगला
युवा नेतृत्व म्हणून आणि लोक कल्याणाचं काम करणारा असा आमदार म्हणून पाठवणारा तसे अतुल बाबा, त्याचबरोबर सन्माननीय मनोज भाऊ, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधू भगिनी, खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये आपल्या सर्वांना कशाची आवश्यकता आहे तर हा देश एक दिशेने गेला पाहिजे आणि ही दिशा ठरवण्याचं काम हे सामान्य नागरिक ठरवत असतो आणि सामान्य नागरिक म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतले गेलेले अनेक निर्णय हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे। ग्रामीण भागामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष पाहत होतो लोड शेडिंग आणि लोड शेडिंगमुळे होणारा त्रासही आपण पाहत होतो। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये जसं जयकुमार गोरेजींनी सांगितलं की आदरणीय पंतप्रधानांनी ठरवलं की या देशामध्ये एकच निशाण असलं पाहिजे आणि काश्मीरमध्ये त्यावेळेला 370 कलम आणि 370 कलम रद्द केलं आणि या काश्मीरमध्ये तिरंगा हा सर्व ठिकाणी फडकायला लागला, याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत। हे सर्व करत असताना वन नेशन वन ग्रीड या दिशेने ते गेले। या देशामध्ये असणारी परिस्थिती जर बदलायची असेल तर देशामध्ये सर्व ठिकाणी विजेचं असणारं गणित हे येणाऱ्या काळामध्ये बदललं पाहिजे। या देशामध्ये परिस्थिती वेगळी होती। वीज निर्मिती करण्यासाठी लागणारे पैसे हे सर्वात जास्त उत्पादनासाठी लागणारा पैसा यापेक्षाही जर तुम्हाला आम्हाला सर्वांना या विजेमध्ये जर बचत करता आली तर आपल्याला या देशामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये मोठं काम करता येईल आणि म्हणून त्यांनी या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने बचतीच्या दिशेने जाण्यासाठी संपूर्ण देशामध्ये पूर्वीची असणारी विजेची जी यंत्र आहे, विजेचे जे असणारे दिवे आहेत, याच्यामध्ये LED वापर जास्तीत जास्त करायला हवा, यासाठी लोकांना आव्हान केलं आणि देशामधली असणारी परिस्थिती ही बदलण्यामध्ये त्यांचं यामध्ये असणारं सर्वात मोठं योगदान होतं। तुम्ही आम्ही सर्वजण पाहता स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ आपण सर्वांनी जो पाहिला आहे, आपल्यापैकी अनेकांनी पाहिला आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशाला एक वेगळ्या स्तरावरती जर तुम्हाला आम्हाला सर्वांना न्यायचं असते, या देशाला जर महासत्ता बनवायचं जर असेल तर हे काम एका दुकट्याचं नाही आहे। हे काम करत असताना या देशातील 140 कोटी जनतेने प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि प्रत्येकाने एक पाऊल जर पुढे टाकलं तर आणि तरच हा देश महासत्तेकडे जाऊ शकतो। हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशाला आणि संपूर्ण जगाला पटवून दिलं की संपूर्ण जग आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय। याचं कारण काय तर या देशामध्ये असणारी अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांनी विविध पद्धतीने करण्याचं ठरवलं आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं, लोकांना उपक्रमशील करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून हे सर्व करत असताना त्यांनी आज देशातील लहानात लहान मूल असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांपर्यंत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं। आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो आज देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्रत्येक जण एक वेगळ्या पद्धतीने काम करताना दिसतो। पहिलं ग्रामपंचायत असेल किंवा पहिलं कल्याण महानगरपालिका असतील, त्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एक स्पर्धा निर्माण करण्याचं काम
हे आदरणीय पंतप्रधानांनी केलं. मला आठवतं की हे सर्व करत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला त्यांना एनडीएचं उमेदवार म्हणून, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ज्या वेळेला घोषित केलं, त्यावेळेला त्यांनी प्रथमतः श्रीराम कॉलेजच्या प्रांगणामध्ये सर्व युवकांच्या समोर हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की या देशाचं भविष्य यानंतरच्या काळामध्ये युवकांच्या हातामध्ये आहे. युवकांच्या हातामध्ये या देशाचं भविष्य आहे आणि मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर येणाऱ्या काळामध्ये स्किल, स्केल आणि स्पीड या 3 विषयांमध्ये विशेष लक्ष देईल. आणि तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो की आज देशामध्ये स्टार्टअप इंडिया असेल किंवा डिजिटल इंडिया असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, मग ती मुद्रा सारख्या योजना असतील, या सर्व योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देशाला एक गतिमान करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आहे. आणि त्यामुळे देशाची असणारी आर्थिक व्यवस्था जी आहे, देशाची आर्थिक व्यवस्था ही पूर्णच्या पूर्ण जगामध्ये जेव्हा 11व्या नंबरवरती होती, आज ती 5व्या नंबरवरती आली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना 3 नंबरवरती जाण्याच्या दिशेने जर पावलं उचलायची असतील तर येणारा काळ हा आपल्यासाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे. सुवर्ण काळ यासाठी आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे की आज जगामध्ये देशाकडे, भारत देशाकडे जगाचं लक्ष एक वेगळ्या दिशेने आहे. पूर्वी चीन ही उत्पादन करणारा असा देश ज्याकडे पाहिलं जायचं, आज उत्पादन करणारा देश म्हणून आपला देश भारत देशाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन हा व्हायला लागला. याचं कारण काय तर एक चांगलं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे. देश आणि देशामध्ये जाती, धर्म या सगळ्या व्यवस्थांच्या वेगळे असणारी व्यवस्था तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक समतेचा संदेश देणं अत्यंत गरजेचं आहे. अखंड भारत ही संकल्पना संपूर्ण देशामध्ये ही सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 9.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देशाने उचललेली पावलं ही फार महत्वाची आहे. पूर्वी आपण पाहिलं असेल, आपल्या देशाला अनेक वेळेला इतर आजूबाजूच्या असणाऱ्या देशांकडून युद्धांमध्ये नामुष्की पत्करावी लागली होती, हा इतिहास आहे. परंतु गेल्या 9.5 वर्षामध्ये मग बाजूचा असणारा पाकिस्तान असेल किंवा बाजूचा असणारा बलाढ्य असा चीन असेल, या सगळ्या देशांना कुठेतरी आपल्या देशाकडे वाकडे नजर करून सुद्धा त्यांना पाहता येत नाही. कारण काय तर आपल्या देशामधील असणारं सैन्य, या सैन्याला एक पूर्ण क्षमतेने त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पूर्वीची असणारी बजेटची असणारी व्यवस्था, यामध्ये युद्धासाठी किंवा युद्धासाठी असणारी सामुग्री जर आपल्याला पाहिजे असेल तर बजेटमध्ये असणारी तुटपुंजी व्यवस्था. परंतु गेल्या 9.5 वर्षामध्ये सातत्याने या सगळ्या व्यवस्थेसाठी 5 पटपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्षपणे सर्वच्या सर्व ज्या सीमा आहेत, या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा या कुठेतरी सुरक्षित करण्यासाठी दळणवळणाची जी साधनं आहे ती सीमेपर्यंत नेणं हे अत्यंत गरजेचं होतं. आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज सीमेपर्यंत कोणताही युद्धाची परिस्थिती जर असेल तर त्या ठिकाणी रसद पोहोचणं, युद्ध सामग्री पोहोचणं हे सैन्यासाठी आवश्यक असतं. त्या ठिकाणी रेल्वेची साधनं उपलब्ध करून देणं हे आवश्यक असतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण सीमा सुरक्षित करत असताना त्या ठिकाणी दळणवळणाची साधनं ही तयार करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांनी केलं. आणि त्यामुळे आज आपण पाहता देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालंय. तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो 9.5 वर्षा अगोदर दहशतवादी कृत्य या देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होत होती, परंतु बॉर्डर्स ज्या आहेत, या देशाच्या असणाऱ्या बॉर्डर्स ज्या आहेत, या सर्व बॉर्डर्स वरती नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये
दहशतवादी कृत्य करण्यासाठी बाहेरचे देश हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे पुरवत होते, त्यांना शस्त्र पुरवत होते. परंतु गेल्या 9.5 वर्षामध्ये या सर्व दहशतवादी कृत्य करणाऱ्या नक्षलवादी संघटनांबरोबर आदरणीय अमितजींच्या नेतृत्वामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचं काम केलं गेलं. आणि या सगळ्या असणाऱ्या घडामोडी की ज्या देशाला विघटक होत्या, आज या सगळ्या गोष्टी कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम या देशामध्ये व्हायला सुरुवात झालं. कुठेही चुकीच्या पद्धतीने दहशतवादी कृत्य होताना दिसत नाही. याचं कारण आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पूर्ण जगामध्ये असणाऱ्या प्रमुख राष्ट्रांना सुद्धा हा संदेश देण्याचं काम केलंय की हा भारत देश आता पहिल्यासारखा राहिला नाही. या भारत देशामधील 140 कोटी जनता आता फक्त एकच गोष्टीचा विचार करते की हा देश आणि या देशाच्या भवितव्यासाठी आम्ही सर्वजण एक आहोत आणि हा देश महासत्तेकडे जाण्याचं स्वप्न आम्ही प्रत्येक भारतीय पाहतोय. हा संदेश पूर्ण जगाला देण्याचं काम केलं गेलं. आणि म्हणून येणारा काळ हा अत्यंत सुवर्ण काळ ज्याला म्हणतात, तो सुवर्ण काळ तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतोय. हा सुवर्ण काळ पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान जे सांगण्याचा प्रयत्न करतायत, आताच संसदेमध्ये झालेल्या भाषणामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी येणाऱ्या काळासाठी आपल्या सर्वांना सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आणि हे सक्षम नेतृत्व या देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त कोणतंच नाही, हे आपण सर्वजणांच्या अतिशय लक्षात आलेलं आहे. आणि हे लक्षात आल्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी आदरणीय व्यासपीठावरील सर्वजण जे सांगतायत त्याच भूमिकेबरोबर तुम्ही आम्ही सर्वांनी चालणं अत्यंत गरजेचं आहे. एनडीएचा असणारा उमेदवार, भारतीय जनता पार्टीचा असणारा लोकसभेचा उमेदवार आणि त्याचबरोबर या भागांमध्ये ज्या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार का सांगतोय, सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा हीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची गरज आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणं आणि त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी ते जेव्हा निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत तेव्हा त्यांना आणि त्यांच्या बरोबर असणारे खासदारकीचे ज्या भागामधील उमेदवार उभे राहतील त्यांना जिंकून आणणं ही काळाची गरज आहे. मला खात्री आहे की या भागातील असणारा प्रत्येक जण हा त्या दिशेने जाऊन काम करेल आणि निवडणूक जिंकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या या कार्यक्रमानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच ज्यांच्या प्रयत्नातून या करार दक्षिणसाठी 131 कोटी निधी उपलब्ध झाला ते आपले सर्वांचे नेते माननीय अतुल बाबा तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश बाबा व सर्व व्यासपीठ तसेच या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी समस्त वाटर ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.